एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास. कोथरूड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी सोहळा उत्साहात, हजारोंची उपस्थिती. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सेवाभावी संस्था कोथरूड यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाला. मुक्ताई माता मंदिराजवळील वडाच्या झाडाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. या ऐतिहासिक स्थळावरून दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. लेझिम पथक, आदिवासी नृत्य, काठी फिरवण्याचे पारंपरिक सादरीकरण आणि ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. सकाळी पंचशील ध्वजारोहणानंतर मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. सभेस राज्यसभा खासदार डॉक्टर ज्योतिताई वाघमारे, आमदार डॉक्टर किरण लहामटे, ॲडव्होकेट संघराज रुपवते, प्राध्यापक मुकुंद भारसाकळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा जागर करून समाजाने शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन केले. या सोहळ्यासाठी कोथरूड व परिसरातील ग्रामस्थ, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विचारवंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांसाठी यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष नवनाथ वैराळ, उपाध्यक्ष गौतम रोकडे, सचिव गणेश साळवे व संपूर्ण समितीने विशेष परिश्रम घेतले. एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सुनील आरोटे, कोथरूड. आज कोथरूड येथील विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श दिन सोहळ्यासाठी मी ॲडव्होकेट प्रियांकाताई संगारे यांच्या आमंत्रणावरून आले होते. माझ्यासोबत माननीय मारुतीजी मेकाळ, आमचे सामाजिक न्याय विभागाचे वाघमारेजी आणि त्याचसोबत या विभागाचे आमदार माननीय किरणजी लहामटे असतील, अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्या पद्धतीनं, भावनिक पद्धतीनं हा दिवस इथे साजरा केला जातो ते बघून धन्य वाटलं. आज आपली एक भीमाची लेक राज्यसभेची खासदार झाली म्हणून माझ्या कोथरूड गावच्या सगळ्या भावा बहिणींनी आज माझी मिरवणूक ज्या पद्धतीनं काढली, माझं स्वागत केलं, सत्कार केला, त्यांच्या कौतुकानं मी भारावून गेले आहे. आणि त्यांना एवढाच शब्द या ठिकाणी देऊ इच्छिते की त्यांनी जी मागणी केली आहे, बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी वास्तव्याला होते तिथे सुंदरसं स्मारक झालं पाहिजे, ती मागणी माननीय आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि सामाजिक न्याय मंत्री मान्य संजयजी शिरसाट साहेब यांच्यापर्यंत आम्ही पोहोचून त्याचा नक्की पाठपुरावा सक्रियपणाने करू, एवढाच शब्द देते. धन्यवाद. मॅच संपत आल्यानंतर, शेवटी बॅटिंग करायला आल्यानंतर बॉल खूप कमी राहिलेले असतात, कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे असतात, अशी माझी अवस्था झालेली आहे. सर्व मान्यवरांची भाषणं झालेली आहे ती आपण ऐकली. आता मी सकाळी म्हणजे काल रात्री सोलापूरहून निघाले. रात्री 1 वाजता मी अहिल्यानगरला पोहोचले. अहिल्यानगरवरून परत सकाळी 6 वाजता मी कोथरूडला येण्यासाठी निघाले आणि बरोबर 9:11 मी कोथरूडमध्ये उपस्थित होते. आता 2:15 वाजलेले आहेत. मला कल्पना आहे की तुम्हाला सगळ्यांना पण भूक लागली आहे. मला पण लागलेली आहे. प्रियांका ताईंनी पोहे खाऊ घातले होते, तेवढ्यावरती गाडी चालू आहे. भूक लागली की कसं होतं, लक्ष लागतं कुठल्या गोष्टी. आतडीला तीळ पडला की समोरचा भाषण देणारी बाई किती पण चांगली बोलत असली, ऐकू वाटतंय. आता तुम्हाला वाटलं परत आता ह्या ताईचं ऐकायचं. मी विचार करत होते, रामटे साहेबांचं भाषण चालू होतं, भारसाकळे सरांचं भाषण चालू होतं, भूक लागली होती. मी प्रियांका बोलत पण होतो की भूक लागली आहे. समोरच्यांची चुळबुळ दिसत होती. आणि एका क्षणाला माझ्या मनात आला, विचार आला, एक दिवस जेवायला उशीर झाला, एक दिवस पोटात अन्न वेळेवर नाही गेलं तर इतकी चलबिचल होते, लक्ष लागत नाही या भाषणामध्ये, कामामध्ये. 18 तास पावाच्या तुकड्यावर आपल्या बापाने अभ्यास कसं केला असेल. 18 तास बॅरिस्टरचा अभ्यास, प्रॉब्लेम ऑफ रुपी लिहितानाचा अभ्यास,
DSCचा अभ्यास, ग्रंथालयामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जाणारे बाबासाहेब आणि सगळ्यात शेवटी ग्रंथालयात परत येणारे बाबासाहेब. बाबासाहेबांना भूक लागत नसेल, बाबासाहेबांच्या आठवणीला फेर पडत नसेल, आता आपल्याला जेवढा त्रास होतो तेवढा त्यांना झाला नसेल, आपल्याला दुसऱ्याचं बोलणं ऐकू वाटत नाही आणि बाबासाहेबांनी इतके ग्रंथ उपाशी पोटी कोरड्या गावाच्या तुकड्यावरती लिहिले माय म्हणून आज पुरणपोळीचा घास खातो. दुसऱ्यांदा मला विचार आला माता रमाईचा की जेव्हा बाबासाहेब शिकायला परदेशात होते तेव्हा यशवंत मनोहरांच्या रमाई कादंबरीमध्ये वाचलं की तेव्हा रमाई फक्त 3 भाकऱ्या करायची. एक भाकरी जावेच्या मुलाला द्यायची मुकुंदाला, दुसरी भाकरी स्वतःच्या मुलाला द्यायची यशवंताला आणि उरलेल्या एका भाकरीमध्ये माता रमाई, त्यांची जाऊ लक्ष्मीबाई आणि त्यांची बहीण या तिघी जणी एका भाकरीमध्ये चतकोर खायच्या. कधी कधी तर ते सुद्धा नसायचं आणि फक्त भिजवलेली उडदाची डाळ खाऊन दिवस खायच्या आणि कधी कधी तर नुसतं पाणी पिऊन दिवस काढायच्या. मग मला सांगा की जर रमाईनं पुरणपोळीसाठी हट्ट केला असता, जेव्हा बाबासाहेब पॅरिसहून परत आले आणि रमाई स्वागतासाठी जाणार होत्या तेव्हा अंगावर नेसायला धड एक साडी नव्हती. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दिलेला फेटा नेसून रमाई स्वागताला जाते. एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी, जात धर्म और अस्पृश्यता के नाम पर चलने वाली यहाँ गद्दारी थी, लेकिन दुश्मन भीम जी का कुछ ना बिगाड़ सके क्योंकि कलम मेरे बाबा साहब की तलवार से बिगाड़ी थी. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत महामानव महाकारुणिक गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे आणि शूद्रांच्या शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, ज्यांच्या नावानं हा जिल्हा पोलीस झालेला आहे, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या विचारांना मानाचा मुजरा करते. आज मंचावर उपस्थित असणारे आपल्या मतदार या भागाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे, अकोल्याचे शिवसेनेचे नेते, आदिवासी नेते, माननीय पूर्वी म्हणजे त्या काळामध्ये खरं तर देशामध्ये अस्पृश्यता काय असेल आणि सामाजिक अविषमता काय असेल, विषमता काय असेल, त्या काळामध्ये बाबासाहेबांनी पहिल्यांदा 25 जानेवारी 1939 बाजार तळावरती एक मोठी सभा घेतली. त्यावेळेला कॉलेजचे दिवस दादासाहेब रुपवते आणि बाकी सगळी मंडळी त्यावेळेला सभेला होती. विशेष करून मी मॉरिशसचे सांगारे गुरुजी यांची या निमित्तानं विशेष आठवण करून देईन, कारण ते पण त्यावेळेला त्या सभेला होते. म्हणजे असं म्हणायला नको का डान भागातून कुणी नव्हतं, त्यामुळे डान भागातून पण जी लोक होती त्यांची मला आठवण करून दिली पाहिजे. आणि त्याच्यानंतर अवघ्या 2-2.5 वर्षामध्ये 27 एप्रिल 1941ला बाबासाहेब परत कोथरूड गावामध्ये आले. कोथरूड गावामध्ये त्यांची जोराची मिरवणूक निघाली. त्यावेळेसचे पैलवान मेनू संगारे बाबा यांनी बस स्टँडवरून बाबासाहेबांना उचललं खांद्यावरती आणि ती मिरवणूक निघाली. आज त्यांचे नागपूर इथं डॉक्टर संतोषजी संगारे आहेत, बरोबर. आणि खरं तर संतोषजी आपण भाई संघटनेचे सगळे वारसदार आहेत, त्यामुळे अजून एक आपल्याला त्याचा पण अभिमान आहे. आणि अशा सगळ्या काळामध्ये भाऊदाजी पाटलांच्या वाड्यावरती बाबासाहेब गेले. तिथं त्यांची नात इंदुताई यांनी बाबासाहेबांचं अवक्षण केलं. तिथं ते झोपावण्यावर बसले आणि नंतर त्यांच्या
स्वागतासाठी भाऊंजाती पाटलांच्या सगळ्या घरातल्या सुना विना ही सगळी मंडळी आली. म्हणजे मला खरं तर त्या देशमुख परिवारासाठी जोरात टाळ्या होत्या. समतेचा संदेश किंवा घरात वागणूक असणारं हे कुटुंब. पहिली गोष्ट त्या काळातली परिस्थिती, महिला अशा डोक्यावर पदर घेऊन पुढे कुणी येत नव्हते. बाबासाहेब आले या सगळ्या महिला पुढे भाऊजाती पाटलांनी पुढे घातल्या. खरं तर कुटुंबाने आज एकच आदर्श घेतला पाहिजे. कारण गरिबाची लेकरं पुढे गेल्यानंतर जर कुणाला त्रास होत असेल तर वतनदारांनी थोडं सांभाळून वाचवलं. कारण मी मागच्या वेळेला बाळासाहेब आले होते तेव्हाही उल्लेख केला होता की यातलं प्रत्येक जण बसलंय ना त्याचं अस्तित्व बाबासाहेबांना. महाराष्ट्रात देशात एससी एसटी समाज जिथं आहे किंवा आरक्षणावरती जी काही बाबासाहेबांचं विनयजीच्या भाषेत सांगायचं तर बाबासाहेबांचं उद्दिष्ट होतं की ज्याला उडता येत नाही त्यांच्या पंखांवर भरायचं होतं. बाबासाहेब त्यांना उडायला सक्षम करायचं होतं आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी तशी ताकद आपल्याला दिली. आज मी काही महत्वाच्या गोष्टी इथं माझ्या आदिवासी भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आदिवासी बांधव पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मित्रांनो, म्हणजे आरक्षणावरती सरकारचा घाट होता की बदलायचं आणि आदिवासी आरक्षणामध्ये बाकीच्यांना टाकायचं. त्यावेळेला जे काही आर्ग्युमेंट करण्यात आलं सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.